नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या आहेत की 2023चा 75% व 2024चा 25%. अच्छा, उर्वरित शेतकरी जे काही पीक विम्यासाठी पात्र आहेत पण त्यांना पैसे मिळाले नाहीत, ते नेमके कधी मिळणार आहेत? कारण की शेतकरी मित्रांनो, पीक विमा मंजूर आहे, त्याचे नुकसान झाले, गृहीत करण्यात आले, पण शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. चला तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहू. पण त्याआधी नवीन असेल तर लाडक्या भावाच्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की 2024मध्ये जे काही आपलं नुकसान झालं ते त्यामुळे 25% अग्रिम या काही जिल्ह्यामध्ये मंजूर करतात. त्यामध्ये परभणी असो, नांदेड असो, छत्रपती संभाजीनगर असो, धाराशिव असो, अकोला असो, यामध्ये बरेचसे जिल्हे होते की जे काही मंजूर केले व काहीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले व ते मंजूर न केल्यामुळे शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा ऑप्शन दिलं. तर शेतकरी मित्रांनो, वैयक्तिक क्लेम बी व जे काही जिल्हे मंजूर केले ते पण, हे दोन्ही मिळून आता शेतकऱ्यांचे प्रत्येक क्लेमची जांच करण्यात आली. तर शेतकरी मित्रांनो, जांच पडताळ का करण्यात आली, तर जे काही शेतकऱ्यांचे बोगस पीक काढून शेतकऱ्यांचे जे शेतकरी पात्र होते त्यांना पैसे मिळत नव्हते व जे पात्र नव्हते त्याची काडी मात्र नुकसान झाले नव्हते त्यांना भरपूर पैसे मिळाले होते. त्यामुळे हे बोगस पीक विमा प्रकरण गाजले होते. तर शेतकरी मित्रांनो, ते प्रकरणावर खूप मोठी जी काही कारवाई करण्यात आली आहे. आता नेमकेच जे काही क्लेम आहेत ते कॅल्क्युलेशन करणं म्हणजे की समाप्त होणार आहे, कारण की जे काही महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचे क्लेम आलते ते संपूर्ण जात पडताळ केल्यानंतर ते डिटेलमध्ये शेतकरी आहेत का, ते पात्र आहेत का, त्यांचे नुकसान झाले का, समधी जांच करण्यात आली. आता शेतकरी मित्रांनो, हे जे काही पैसे आहेत ते कधी टाकणार आहेत तर ते पाहून घ्या. त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, आता 10 मार्चपासून अधिवेशन सुरू होणार आहे. त्या अधिवेशनामध्ये जे काही शेतकऱ्यांची मागणी होती की आम्हाला 2024चा 75% बी पीक विमा द्यावा, ती मागणी बी त्या अधिवेशनामध्ये मांडणार आहेत. व त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांच्याद्वारे आपल्याला DBTद्वारे आपल्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत. कारण की शेतकरी मित्रांनो, मागे सांगण्यात आले होते की DBTद्वारे पैसे जमा करणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची प्रोसिजर आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसले सबस्क्राईब करा, कारण की प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचते. धन्यवाद.